हॅलो गाईज, संडे ब्लॉगिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आमच्या घरातच नवीन पाहुणा आला होता. त्याचा खूप आवाज चालू होता. मग म्हटलं त्याला थोडंसं काहीतरी खायला द्यावं. खायला दिल्यानंतर आमच्या घरात सर्व सकाळी सकाळी बाहेर असतात. आज बदाम फोडण्याचा कार्यक्रम होता. तसेच आज सगळेजण ऊन घेत बाहेर बसले होते. तोपर्यंत मी माझा आवरून घेतला आणि पटापट चहा संपवला. चहा संपवल्यानंतर आमचं पिल्लू घरात आला आणि घरात आल्यावर काय आमचं सायकलिंग खेळणं चालू होतं. मग त्यानंतरच पप्पांचा जायचा टाईम झाला. पप्पांसोबत पिल्लूने एक राऊंड घेतला. पिल्लूने त्याच्या पप्पांना छान छान बाय केलं व त्यानंतर आम्ही घरात आलो. घरात आल्यानंतर माझं पिल्लू एकदम शांत झोपलं होतं. तो झोपला तेव्हाच मला काय तो माझाच पर्सनल टाईम मिळतो. त्याचमध्येच मी थोडंसं स्किन केअर केलं. घरातले सर्व कामे पटापटा आवरून घेतली व माझं पिल्लू तरीही झोपलेलं होतं आणि मला थोडासा तो शांत मी टाईम मिळाला होता. त्यानंतर पिल्लू लगेचच उठल्यानंतर पिल्लूसोबत असं गोड गोड खेळून त्यानंतरून त्याच्यासोबत थोडा टाईम स्पेंड केला. त्यानंतरून पिल्लूची मालिश वगैरे करून आंघोळ करून त्याला झोपवायला घेतलं. पिल्लू इतकं छान लवकर झोपी जातं. दुपारी काय ते झोपल्यानंतर संध्याकाळी माझं पिल्लू उठतं आणि उठल्यानंतर इतकं ॲक्टिव्ह राहतं. आज आम्ही टीव्हीवर कांतारा मूवी लावला होता आणि लहान चिल्ला पार्टी आली होती. त्यांच्यासोबत नवीन ट्रेंडही करायला घेतला. पटपट मी माझे संध्याकाळचे कामं घरातले आवरून घेतले व मी पण गेली बाहेर गेल्यानंतर लहान मुलांसोबत खेळण्याची मजाच वेगळी असते. तो संडे असल्याकारणाने मला भरपूर टाईम होता. आम्ही थोडंसं मजा मस्ती केली व असा आमचा दिवस घालवला. घरात आल्यानंतर माझ्या बाळासोबत थोडेफार टीचिंग केलं. मग गरमागरम पोळ्या करायला घेतल्या. पोळ्या झाला, सगळा स्वयंपाक ऑलमोस्ट तयार झाला आणि गरमागरम स्वयंपाक झाल्यानंतरून आम्ही सगळे जेवायला बसलो. जेवण केलं आणि त्यानंतरून सगळे पळाले बाहेर शेकोटी करायला. आज शेकोटी करायला आमची फारच गर्दी जमली होती कारण आज थंडी खूप होती. शेकोटी करून आम्ही थोड्याफार गप्पा वगैरे मारल्या आणि गप्पा मारून असा संपला आमचा